तर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक जो आहे ना तो हाच आहे, टॅक्स इनवॉइस, क्रेडिट डेबिट नोट्स. हा सगळ्यात टॉपिक महत्त्वाचा आहे. कसा लक्षात घ्या, आता ह्या टॉपिकमध्ये तुम्ही बघाल बरोबर आहे नंबर. जर फॉरवर्ड चार्ज आहे, टॅक्स कलेक्ट करण्याची जबाबदारी कोणाची? सप्लायरची. आता हा जो टॅक्स पेअर आहे तुम्ही लॉग इन केलं आहे, क्लिक केलं रिटर्न डॅशबोर्डला. आता इथे क्लिक केल्यानंतर मला याचा रिटर्न फायलिंग मंथली आहे, रिटर्न फ्रिक्वेन्सीची मंथली आहे. त्या नोव्हेंबरला काय रिटर्न्स फाईल केला याचा? एक GSR 1 आणि दुसरा GSR 3 दिसतंय इकडे. आता या GSR 1 मध्ये तुम्ही बघाल, व्ह्यू केलं इथे 4B आहे 4C. आता हे जे 4A आहे 4B आहे हे काय आहे माहिती आहे तुम्हाला? मी फॉर्म काढाल, हे वेगवेगळे फॉर्म आहे त्याची माहिती आहे याच्यामध्ये. रिटर्न फॉर्म GSR 1. आता रूल आहे 59 सब रूल 1. फॉर्म GSR 1 फाईल करायचा आहे. डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लायज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. मी सप्लायर आहे, मी गुड्सचा सप्लाय केला. तर आता आपण बघणार आहोत इनवॉइसची प्रोव्हिजन. यामध्ये इनवॉइस कधी बनवायला लागतो हे दिलं आहे. आता इनवॉइस जेव्हा बनवायला लागतो तेव्हा त्या इनवॉइस मी बघितलं असेल कधी, हे असे गुड्स आहेत. एजेशन कोड दिला, याचा पुढे क्वांटिटी रेट दिला, डिस्काउंट असेल डिस्काउंट दिला, टॅक्सेबल व्हॅल्यू किती आली, पुढे GST किती आहे, किती % आहे, ती अमाऊंट इथे आलेली आहे. एकूण GST किती कलेक्ट केला आहे खाली दिसते. तर ह्या इनवॉइसची इन्फॉर्मेशन असेल, ही इन्फॉर्मेशन GSR 1 मध्ये फर्निश करायची. आउटवर्ड सप्लाय. आता ही जी इन्फॉर्मेशन आहे इकडे जेव्हा तो फॉर्म भरला जातो त्यामध्ये मंथ कुठला हे येतं मी बघाल इकडे. तर हे वर दिसतंय, GST नंबर आहे, त्याचं नाव आहे, बिझनेसचं नाव आहे, खाली ड्यू डेट आहे असेल, हा कुठल्या महिन्याचा आहे, टॅक्स पिरियड नोव्हेंबर आहे. ही जी इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन तुम्ही बघाल इकडे 1, 2, 3 आहे. GST अँड लिगल नेम ऑफ रेसिपियंट, ट्रेड नेम, हे 1, 2, 3 मध्ये गेलं तर 4 पासून पुढची माहिती आहे. म्हणजे ही इन्फॉर्मेशन फिक्स आहे. या टॅक्स पेअर काय टाकत नाही. टॅक्स पेअर काय माहिती भरतो तर 4 पासून भरतो. टॅक्सेबल आउटवर्ड सप्लाईज मेड टू रजिस्टर पर्सन, म्हणजे हा सप्लाय रजिस्टर आहे, रिसिपियंट पण रजिस्टर आहे. तर 4A मध्ये काय भरायचं तर जो रिसिपियंट आहे त्याचा GST नंबर द्या, इनवॉइस डिटेल द्या खाली इकडे, नंबर इनवॉइसचा, डेट, व्हॅल्यू, रेट काय GSTचा तो, टॅक्सेबल व्हॅल्यू. इंडियन सप्लाय असेल तर मग IGST लावला असेल, इंडियन सप्लायला CGST AGST आला असेल, सेस असल्यास तो, आणि प्लेस ऑफ सप्लाय ही माहिती द्यायची आहे 4A प्रमाणे. 4B मध्ये मी सप्लायर आहे, रिसिपियंटनी टॅक्स जमा करायचा आहे, पण सप्लायरची जबाबदारी काय, सप्लाय कोणाला दिला आहे त्याचा इथे तुम्ही GST नंबर द्या, त्या इनवॉइसचं नंबर, डेट, रेट हे सगळं येईल. आणि 4C जो आहे ना, 4Cचा काही इफेक्ट आता नाहीच आहे. त्यामुळे काय होतं इकडे तुम्ही बघाल इकडे 4C पूर्वी दाखवायची, आता दाखवत नाही. 4C काय होतं
फॉर्मॅटप्रमाणे. तर सप्लाय इज मेड थ्रू ई कॉमर्स ऑपरेटर. ई कॉमर्स ऑपरेटर सप्लाय केला असेल तर मग इकडे माहिती द्यायची. म्हणजे मी जर का B2B सप्लाय केला आहे पण तो ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू केला आहे तर हा 4C ॲप्लिकेबल होता. पण 4C काय इफेक्टिव्ह झालाच नाही, त्याचं काय नाहीच आहे आता. त्यामुळे इकडे त्यांनी पोर्टलमधनं आता तो 4C काढून टाकला. एक तुम्ही फॉरवर्ड चार्ज 4A, रिव्हर्स चार्ज 4B. रिसिपेंट कोण आहे? रजिस्टर्ड पर्सन. सप्लायर कोण आहे? आता आपण लॉग इन केलं म्हणजे हा सप्लायर कोण आहे? रजिस्टर्ड पर्सन आहे. त्यांनी रिसिपेंट कोण आहे? रजिस्टर्ड पर्सन असेल त्याची माहिती दिलेली आहे या 212 इनवॉइसमध्ये. हे 212 इनवॉइस आहेत इकडे. हे बघा दिसत आहेत. हे ट्रेड नेम आहे. या GST नंबरचं हे ट्रेड नेम आहे. आता इथे एकच इनवॉइस आहे, इकडे 4 आहेत, इकडे खाली 10 आहेत. यायला दिसतंय, याला क्लिक केलं 10 इनवॉइस समोर दिसते. कळलं ना? इकडे इनवॉइस नंबर दिसतो तुम्हाला अशा प्रकारे. ओके, याची लेंथ अप टू 16 कॅरेक्टर चालेल. अल्फाबेटिक A to Z, न्यूमरिक 0 to 9 वापरू शकतो आणि असं सेपरेशनला स्लॅश डॅश वगैरे वापरू शकतो. हे त्याच्या रूलमध्ये दिलं आहे. रूल बघायचं आहे आपल्याला पुढे. ते जर इनवॉइस नंबर आहे ते सिस्टीमच्या आहे का त्याने टाकलेला आहे? इनवॉइस नंबरचा जो फॉर्मॅट आहे तो टॅक्सपेअर चूज करू शकतो. नंबर हे सिक्वेन्शियली असले पाहिजे. जसं इकडे नंबर आता हा 23 आहे, 23, 24 पुढे दिले 5734. तर इथे या सप्लायरला हे वेगळे इनवॉइस आले, पण पुढे 5870 एखादा दुसरा सप्लाय रिसिपेंट असेल. असे वेगवेगळे नंबर जो असेल, एकूण नंबर कसा आहे NDF म्हणजे ते कंपनीचं नाव येईल, पुढे स्लॅश दिला 23-24चा इनवॉइस आहे, पुढे स्लॅश दिला, पुढे नंबर दिला. ही जी लेंथ आहे ही अप टू 16 कॅरेक्टरपर्यंत असावी मॅक्झिमम. 16हून जास्त अलाउड नाही. त्या नंबरमध्ये अल्फाबेटिक A to Z, न्यूमरिक 0 to 9 आणि स्पेशल कॅरेक्टर्स स्लॅश डॅश अंडरस्कोर हे अलाउड आहे. रूल 46 बघायचा आपल्याला, सांगतो पुढे मी. कळलं? आता फक्त बघा कसं आलं आहे. हा जो इनवॉइस नंबर आहे हा कसा असावा याचा फॉर्मॅटचा रूल केलेला आहे. एक पहिली गोष्ट. दुसरी डेट आहे, ही डेट दिली आहे, इनवॉइस व्हॅल्यू दिली आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू दिली आहे, त्याच्यावरती GST दिला आहे. हे सगळं इनवॉइसमध्ये रेकॉर्ड करायला पाहिजे. हे तो रूल आहे त्यात दिलेलं. एक तरतूद आहे सेक्शन 31मध्ये की इनवॉइस कधी बनवला पाहिजे. गुड्सच्या केसमध्ये वेगळ्या प्रकारची तरतूद आहे, सर्व्हिसची वेगळी तरतूद आहे. आलं लक्षात? रिटर्न भरण्याची वेगळी तरतूद आहे. पण रिटर्नमध्ये काय दाखवतो आहे? इनवॉइसची इन्फॉर्मेशन. इनवॉइस एक आहे, हा B2B सप्लाय केला, फॉरवर्ड चार्ज, रिव्हर्स चार्ज. इथे दिलं दुसरं B2C लार्ज इनवॉइस. लार्ज इनवॉइस कशाला म्हटलं गेलं तर असा रेसिपियंट जो अनरजिस्टर आहे, जो राज्याबाहेरचा आहे आणि ज्याला तिथे वाचा बघा ते 2.5 लाखाहून जास्त अमाऊंटचा सप्लाय केला गेला आहे. टॅक्सेबल आउटवर्ड सप्लाईज टू अ अनरजिस्टर्ड पर्सन वेअर प्लेस ऑफ सप्लाय स्टेट कोड इज अदर दॅन द स्टेट. म्हणजे मी महाराष्ट्रामध्ये आहे, स्टेट कोड 27 आहे. तर अशा रेसिपियंटला सप्लाय केला आहे की त्याचा स्टेट वेगळा आहे, म्हणजे इंटरस्टेट सप्लाय झाला, टॅक्सेबल आउटपुट सप्लाय आहे, अनरजिस्टर्ड पर्सनला आहे आणि व्हॅल्यू 2.5 लाखाहून जास्त आहे. तर त्या इनवॉइसची इन्फॉर्मेशन या कॉलममध्ये आली पाहिजे. अनरजिस्टर्ड पर्सन आहे, अदर दॅन इकडे घ्यायचा. मी राज्याबाहेर सप्लाय केला आहे पण 2.5 लाखाहून जास्त अमाऊंट नाही आहे, तर मग इकडे येईल. ओके, मी राज्यामध्येच सप्लाय केला आहे, अमाऊंट 5 लाख जरी असते तरी इकडे येईल. इथे कधी येईल? राज्याबाहेर अनरजिस्टर्ड पर्सन, व्हॅल्यू 2.5 लाखाहून जास्त, तर इथे लार्जमध्ये येईल. B2C लार्ज. B2C म्हणजे अनरजिस्टर्ड पर्सन. इथे काय दिलं आहे? रजिस्टर्ड पर्सन करता. इथे आहे अनरजिस्टर्ड पर्सन. B2C अदरमध्ये गेलो इकडे. ही जी माहिती आहे राज्यामधला आहे तर राज्य द्या महाराष्ट्र आणि रेट वाईज द्या 18, 0, 12, 5 असे दिले. एखादं मेडिकल शॉप असतं ते सप्लाय कोणाला करतात? पेशंट म्हणजे कोण आहे? अनरजिस्टर्ड पर्सन. एखादा व्यापारी जरी आपल्या वडिलांकरता काय औषधं घेऊन जाईल तरी तो सप्लाय काय B2B सप्लाय नाही आहे, अनरजिस्टर्ड पर्सनला केला सप्लाय तो इकडे दाखवायचा.
B2C आधारामध्ये. 4-1 फाईल करताना प्रत्येक टाईल्सला बिल हे करायचं. इथे बघा ना, तुम्हाला दिलं आहे इथे 4A 4B दिलं आहे. हे कुठनं आलं? मी इकडे या प्रकारे फॉर्मॅट दिलं आहे. हे बघा इकडे 5मध्ये काय म्हटलं आहे? टॅक्सेबल आउटवर्ड इंटरस्टेट सप्लाईज 200 per पर्सन वेअर द इनवॉइस व्हॅल्यू इज मोर दॅन 2.5 लाख. इनवॉइस व्हॅल्यू म्हटलं आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू नाही. इनवॉइस व्हॅल्यू 2.5 लाखाहून जास्त असेल तर ती इकडे दाखवायची. 6मध्ये काय म्हटलं आहे? झिरो रेटेड सप्लाईज आणि डीम एक्सपोर्ट. 6मध्ये मग 6मध्ये पण 6A आहे, 6B आहे, 6C आहे. एक्सपोर्ट देशाबाहेर गुड्स पाठवले तर 6A आहे. सप्लाय टू सेल्स किंवा सेल्स युनिट किंवा सेल डेव्हलपर. समजा अंधेरीमध्ये एक सेज आहे, इंडस्ट्रियल एरिया आहे, जो स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे, तिकडे जर सप्लाय केला तर सेजमधलं युनिट किंवा डेव्हलपर हा रजिस्टर असेल GST मध्ये, कारण त्यांना भारताचा GST कायदा लागू होतो. ते 6B मध्ये. मग 6C डीम एक्सपोर्ट आहे. इथे काय केलं त्यांनी? या कॉलममध्ये 6B पण दिलं आहे, 6C पण दिलं आहे. 6A मात्र वेगळं सांगितलं आहे की एक्सपोर्ट म्हणजे इथे गुड्स कुठे गेले असतील? कस्टममध्ये गेले असतील, मग कस्टमरनं बाहेर गेले असतील, जहाजाने जाऊ किंवा विमानाने जाऊ किंवा मग रोड ट्रान्सपोर्टने जाऊ, कस्टममध्ये तिथे एंट्री होणार, मग ते गुड्स बाहेर जाणार. 6A एक्सपोर्ट आहे. समजलं ना काय? तर हे जे 4A 4B 6B मी कुठनं घेतोय तर ते याप्रमाणे दिलं इकडे की ह्या प्रकारची इन्फॉर्मेशन या कॉलममध्ये इथे टाक, आणि त्याला त्यांनी नाव दिलं आहे 6A एक्सपोर्ट आहे, 6B सप्लाईज मेड टू सेल्स किंवा युनिट किंवा सेल डेव्हलपर आहे, आणि 6C म्हणजे डीम एक्सपोर्ट आहे. तुम्ही एक्सपोर्ट करणार आहात, तुम्हाला मी सप्लाय केला आणि तुम्ही मला एक्सपोर्ट केला, ओके, पण मी तुम्हाला सप्लाय केला ना, मग तो डीम एक्सपोर्ट आहे. एक्झॅक्टली काय डीम एक्सपोर्ट आहे मी नंतर सांगेन, पण आता या क्षणाला एवढंच पुरेसं आहे. डायरेक्ट देशाबाहेरच गुड्स गेले तर एक्सपोर्ट आहे. मग तिकडे शिपिंग बिल काय बनलं, कुठल्या पोर्टमधनं गुड्स गेले, तो पोर्ट कोड काय, ही इन्फॉर्मेशन इकडे येते. एक्सपोर्टला जर का तुम्ही कॉलम बघितला त्याचा, इथे क्लिक केलं तर इथे आणखीन काय इथे दाखवलं आहे. इथे जसं GST पोर्टल आहे, कॉमन पोर्टल, तसं आईस गेट हे कस्टम्स आहे, दोघांची लिंक आहे. म्हणजे इथे एक्सपोर्ट झालं तर इथे त्यांच्याकडे असलेली एंट्रीने इथली एंट्री मॅच झाली पाहिजे, मग तो रिफंड ॲटोमॅटिकली प्रोसेस होतो. त्याकरता ही माहिती गरजेची आहे. त्याप्रमाणे म्हणून त्यांनी तो वेगळा कॉलम ठेवला, एक्सपोर्टचा वेगळा कॉलम. टॅक्सेबल सप्लाय नाही आहे इथे, मग 8A 8B 8C 8D काय हे इकडे येईल, ओके. आता हे सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ही ॲक्च्युली रेकॉर्ड कुठे होते, तर ही रेकॉर्ड होते ती या इनवॉइसच्या तरतुदीप्रमाणे तुम्ही कुठल्या प्रकारात सप्लाय करताय, इनवॉइस कसा असला पाहिजे हे इकडे दिलं, कारण हे लिगल डॉक्युमेंट आहे. याच्यावरतीच काय होतं, ITC क्लेम होतो. डॉक्युमेंट आहे तर ITC घ्या. जर तुम्ही सेक्शन 16 बघाल, त्यामध्ये ही तरतूद आहे 16(2) मध्ये. त्यामध्ये एक दिलं आहे की काही डॉक्युमेंट प्रिस्क्राईब केले गेलेले आहेत, त्याप्रमाणे डॉक्युमेंट पाहिजेत. जर तुम्हाला इनपुटर्स क्रेडिट घ्यायचं आहे तर सेक्शन 31 आपण बघणार आहोत, ओके. आणि सेक्शन 34 मध्ये डेबिट नोट क्रेडिट नोट आहेत. सेक्शन 31(3)(f) मध्ये रिव्हर्स चार्ज आहे. बिल ऑफ एंट्री कस्टममध्ये बनते, तिथलं डॉक्युमेंट आहे की गुड्स इम्पोर्ट केलेत, कस्टममध्ये GST भरला आहे, आणि ISD इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर आहे, त्यांनी ITC पास ऑन केला आहे दुसऱ्या ब्रँचला. तर हे जे डॉक्युमेंट द्यायचे, हे डॉक्युमेंट त्या तरतुदीप्रमाणे बनवले जातात, आणि त्याच्या आधारे ITC क्लेम करण्याची डॉक्युमेंटरी रिक्वायरमेंट ही सेक्शन 16(2) मध्ये टाकलेली आहे. म्हणजे तुम्हाला पहिले हे बघितलं पाहिजे की जो GSTR 1 फाईल केला जाणार आहे त्याचं डॉक्युमेंट बनलेलं आहे तिकडे, त्या डॉक्युमेंटच्या आधारे तो टॅक्स कलेक्ट करणार, टॅक्स भरणार आहे, आणि जो रिसिपियंट आहे तो या डॉक्युमेंटच्या आधारे ITC क्लेम करणार आहे. तुम्ही ऑडिट करायला जाल, डॉक्युमेंट हेच आहेत, तुम्हाला बघायचे.
मग हे डॉक्युमेंट कशा प्रकारे बनवले गेले पाहिजे, त्याचे कंटेंट काय असले पाहिजे, ते कधी बनवले गेले पाहिजेत हे समजून घेण्याकरता तुम्हाला GSR1 कळण्याकरता तुम्हाला पहिले सेक्शन हा जो आहे टॅक्स इनवॉइस क्रेडिट डेबिट नोट हा पहिले कळला. याचीच माहिती GSR1 ला जाते, GSR3B ला जाते. जर मी GSR3B काढला तर इथे काय होतं GSR3B मध्ये, इथे बघा शेवटी काय डॉक्युमेंट इश्यूड. या डॉक्युमेंट इश्यूडमध्ये तुम्ही बघाल तर इकडे वरती काय म्हटलं इनवॉइस फॉर आउटवर्ड सप्लाईज, म्हणजे जे इनवॉइस नंबर आहेत ना त्याच्या माझ्या अकाउंट जास्त सिक्वेन्स आहेत, वेगवेगळे सिक्वेन्स आहेत पण ते सिरियल नंबर आहेत. तर इकडे किती इनवॉइस कॅन्सल झाले हे दिलेत, नेट इश्यू किती झाले हे दिलेत, ही माहिती द्यायला पाहिजे हा कॉलम सांगतो. मी एक इनवॉइस बनवला आणि रिसिपेंट सांगितलं की नाही बरोबर नाही तुमच्या गुड्सची क्वालिटी, माल परत घ्या, आम्ही घेणारच नाही माल, तर आपला ऑर्डर कॅन्सल झाली, मग तो इनवॉइस कॅन्सल करायला लागतो. असे इनवॉइस कॅन्सल केलेत का रेकॉर्ड करा. आता याप्रमाणे जे डॉक्युमेंट नंबर इथे आलेत फ्रॉम आणि टू हे सगळे चेक होतील. जर कॅन्सल दिला आहे म्हणजे हे इथपर्यंत रिपोर्टिंग पोर्टलला देणं फॉर्मॅटमध्ये आहे. आता तुम्ही जेव्हा कोणाचा GSR1 चेक करायला जाल तुम्ही बघाल की हा कॉलम भरला गेला आहे का, बरेच लोक तो कॉलम भरत नाही, तुमच्या लक्षामध्ये येईल. इनवॉइसेस फॉर इनवर्ड सप्लाय फ्रॉम अनरजिस्टर्ड पर्सन. पुढे रिवाइज इनवॉइस कशाला म्हणतात तो टॉपिक आपण समजून घेऊ, त्या तुम्हाला कळेल. डेबिट नोट, क्रेडिट नोट, रिसिप्ट वाउचर. ॲडव्हान्स घेतला सर्व्हिस प्रोव्हायडरनी तर त्याला इश्यू करायचा रिसिप्ट वाउचर आणि त्यावरती जेवढी अमाऊंट त्यांनी कलेक्ट केली आहे जो ॲप्लिकेबल टॅक्स आहे तो भरायचा आहे. आणि त्याकरता जो कॉलम आहे ॲडव्हान्सचा तो इथे वेगळा आहे कॉलम. ओके. पुढे पेमेंट वाउचर कशा करताय, रिफंड वाउचर कशा करताय, हे डॉक्युमेंट डिलिव्हरी चलन टू जॉब वर्क, डिलिव्हरी चलन फॉर सप्लाय ऑन अप्रुव्हल. आता जॉब वर्क करता गुड्स पाठवले हा सप्लाय नाही आहे ना, मग डिलिव्हरी चलन इश्यू करा. असे किती इश्यू केले त्याची माहिती द्या. डिलिव्हरी चलन फॉर सप्लाय ऑन अप्रुव्हल, मी तुम्हाला गुड्स पाठवतो बघा माझे गुड्स नवीन आहेत ना, कंपनी नवीन आहे, तुम्ही विकायला ठेवा, रेकमेंड करा कस्टमरला, घेतले तर विका, अदरवाईज मी परत घेऊन जाईन. अशा प्रकारे नवीन मॅन्युफॅक्चरर नवीन सप्लायर जे असतात ते रिसिपिएंटला रिक्वेस्ट करतात की आमचे गुड्स तुम्ही एकदा कंपनी नावारूपाला आली का पहिले ॲडव्हान्स भरा मगच गुड्स पाठवू वगैरे, नंतर मोनोपोली झाल्यानंतर आहे. पण नवीन कंपनीला अशा प्रकारचा हे नाही ना, चान्स नाही ना. हे गुड्स ठेवा, लोकांना दाखवा. असे गुड्स जे आहेत त्याच्या डिलिव्हरी चलनने काय होतं सप्लाय होतं. बिल ते बनवतील, सगळं बनवतील, त्यात सांगतील की आम्ही हे गुड्स सप्लाय नाही करत आहोत, हे गुड्स मार्केटला पाठवतोय. पुढे डिलिव्हरी चलन इन केस ऑफ लिक्विड गॅस, लिक्विड गॅस जेव्हा काढला जातो तेव्हा त्याची क्वांटिटी कळत नाही, मग तो डिलिव्हरी चलनही सप्लाय होतो. मग रेसिपिएंट जेव्हा तो घेईल बघेल कळेल किती ॲक्च्युली घेतला आहे, नंतर इनवॉइस बनवेल. मग तशी तरतूद आहे म्हणून तशा प्रकारे डिलिव्हरी चलन बनवायला लागतं. डिलिव्हरी चलन इन केस अदर दॅन बाय वे ऑफ सप्लाय. आता वरती गेलेत, सपोज एखादं एक्झिबिशन आहे, तिकडे तुम्हाला एक्झिबिशन कम सेल ठेवायचं आहे, तुम्ही गुड्स घेऊन जाल, तुम्ही गव्हर्नमेंटला काय सांगाल, हे बघा हे गुड्स मी घेऊन चाललो एक्झिबिशनला, पर्पज वरती दिलेला नाही आहे, वेगळा पर्पज आहे. एक्झिबिशन लोक येतील बघतील, त्यांना पटलं तर घेतील. एखादी जत्रा आहे तिकडे गुड्स घेऊन गेलो तर माहिती नाही सप्लाय तेव्हा कुठे फिक्स झाला आहे, डिलिव्हरी चलननी गुड जातील. कळलं, त्याची माहिती इकडे दिलेली आहे, विचारलेली आहे. तर हे सगळे डॉक्युमेंट जे इथे भरायचे आहेत, दाखवायचे आहेत, ते कशा प्रकारे बनवावे, कधी बनवावे, ही सगळी इन्फॉर्मेशन सेक्शन 31 मध्ये तुम्हाला मिळेल. ॲडव्हान्स इथे आहे, ॲडव्हान्स रिसीट, रिफंड, इथे ॲडजस्टमेंट ऑफ ॲडव्हान्स आहे. हे डॉक्युमेंट तुम्हाला सगळे कळले तर हे सगळे कॉलम तुम्हाला कळतील. आलं लक्षात. आणि याचप्रमाणे आता आपण एकदम महत्त्वाच्या मोडला आलेलो आहोत. आत्तापर्यंत जेवढं चाललं होतं
तेवढं ठीक होतं. आता तुम्हाला जर का हे कळलं पाहिजे तर या अनुषंगाने तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट कळले पाहिजेत आणि त्याप्रमाणे तुम्हाला मग GSR 1 आणि 3B कळेल. 3Bला आलो इकडे. आता तिकडे जी लायब्ररी दाखवली आहे GSR 1ला, जी अमाऊंट तिकडे भरायची म्हणून सांगितलेली आहे, तीच अमाऊंट इथे या कॉलममध्ये हा एक इथे अलर्ट दाखवतो. हा अशा करताय की जर तुम्ही सेलला सप्लाय केला आहे, एक्सपोर्ट केला, तर इकडे व्हॅल्यू दाखवा. कारण की ते कस्टमचं पोर्टल क्रॉस व्हेरीफाय करतं की इकडे अमाऊंट जी GSR 1ला गेली आहे आणि 3Bला गेली ती अमाऊंट इकडे दिसते. पहिले ऑटो पॉप्युलेट होत नव्हतं, आता ते ऑटो पॉप्युलेट होतं. एकूण अमाऊंट किती आहे ती इथे आली, GSR 1मधनं इथे आली, दाखवतो बघा तिकडे युअर अमाऊंट आणि सिस्टम कम्प्युटेड. GSR 1ला जी अमाऊंट आहे तीच अमाऊंट इथे पाहिजे. त्यातली एक्सपोर्ट केली असेल तर तिथली अमाऊंट इथे येईल. नील रेटची अमाऊंट ऑटोमॅटिक इथे येईल. आणि 4B जर माझ्याच रजिस्टर्ड सप्लायरने फाईल केला असेल तर इथे ऑटोमॅटिक ही अमाऊंट येईल. आता हा ट्रान्सपोर्टर आहे, त्याने त्याचा 4B भरला, त्यात त्यांनी अमाऊंट टाकली 200, इथे अमाऊंट आली. कळलं? आता त्यांनी काय केलं, तिकडे अमाऊंट GST अमाऊंट टाकलीच नाही, ती 0 दाखवायला तिकडे. त्यांनी टाकायला पाहिजे होती. त्यांनी अमाऊंट टाकली 200, पण त्याच्यावर GST पण आहे ना 5%. मग त्यांनी तिकडे अमाऊंट दाखवायला पाहिजे होती की 200वरती 2.5% CGST आहे, तो येईल 5 रुपये. त्यांनी तिथे 5 रुपये टाकलेच नाही. युअर अमाऊंट 5 आहे आणि सिस्टम कम्प्युटेड 0 आहे. बरोबर आहे ना? आणि नॉन GST आउटवर्ड सप्लाईज म्हणजे पेट्रोल पंप आहे, वाईन शॉप आहे, त्याची अमाऊंट इथे पाहिजे. कळलं? तर GSR 1चं आणि 3Bचं काय कनेक्शन आहे हे पण तुम्हाला कळेल. पहिले हे कळलं पाहिजे की डॉक्युमेंट कुठले आहेत, त्याकरता हा सेक्शन महत्त्वाचा आहे. हा कळला, GSR 1 कळेल, 3B कळेल. आता हळूहळू पुढे जे काय आपण बघणार आहोत ते अशाच प्रकारे GSR 1ला काय, 3Bला काय आणि इथे काय, याच प्रकारे बघणार आहोत. हे तुम्हाला रिटर्न क्लिअर व्हावा याकरता हे सगळे पुढचे टॉपिक जेवढे आहेत तेवढे महत्त्वाचे आहेत. टॅक्स इनवॉइस तुम्हाला मी दाखवलं की जेव्हा ITC क्लेम करणार रेसिपियंट तेव्हा त्याला डॉक्युमेंट हा इसेन्शियल आहे की डॉक्युमेंट पाहिजे. तुम्ही सप्लाय घेतला तर सप्लायरला असं कंपल्शन आहे की तुम्ही 3 कॉपीज बनवा. एक रेसिपियंटसाठी ओरिजिनल, डुप्लिकेट कॉपी ट्रान्सपोर्टरसाठी, आणि तिसरी जी कॉपी आहे ती सप्लायर स्वतः कसा ठेवेल की हा मी सप्लाय केला आहे. 3 कॉपीज बनवायची. सर्व्हिस जर असेल तर 2 कॉपीज, कारण तिथे ट्रान्सपोर्ट होत नाही. एक सप्लायरला, एक रेसिपियंट. ओरिजिनल रेसिपियंटला, डुप्लिकेट सप्लायर. आलं लक्षात ना? डॉक्युमेंट शिवाय रजिस्टर्ड पर्सन कॅनॉट अवेल इनपुट टॅक्स क्रेडिट अनलेस ही इज इन पॉझेशन ऑफ अ टॅक्स इनवॉइस. हे सेक्शन 16 मध्ये सांगितलं. ओके, जो ITC सेक्शन आहे 16 त्यात सांगितलं आहे. आता जे रूल आहेत, रूल 46 टू रूल 55A. सेक्शन 31 टॅक्स इनवॉइसचं आहे, 31A फॅसिलिटी ऑफ डिजिटल पेमेंट टू रेसिपियंट. हे 2 सेक्शन छोटे छोटे आहेत. महत्त्वाचा 31 आहे आणि 34 आहे. आता हे रूल आहेत. जो नंबर मी तिकडे बघितला मगाशी, त्याचा रूल 46 मध्ये टॅक्स इनवॉइस जे बनवला जाईल तेव्हा त्याच्यामध्ये काय कंटेंट असले पाहिजेत, कुठली माहिती असली पाहिजे, हे सगळं रूल 46 मध्ये. जर टॅक्सेबल सप्लाय होत असेल तर टॅक्स इनवॉइस इश्यू करायचं, आणि जर एक्झाम सप्लाय होत असेल तर बिल ऑफ सप्लाय इश्यू करायचं. कळलं? डॉक्युमेंट जे बनवायचं आहे त्याचा कंपोजिशन बिलर असेल तो टॅक्स कलेक्ट नाही करत, तो इश्यू करतो बिल ऑफ सप्लाय. तुम्ही डीमार्टला गेलात तर तुम्ही टॅक्सेबल इनवॉइस त्यांना द्यायला पाहिजे जर टॅक्स कलेक्ट करत असेल तर त्या गुड्सवरती, आणि बिल ऑफ सप्लाय इश्यू करायला पाहिजे. आता
रिसिपियंट कोण आहे? अनरजिस्टर्ड. तो सप्लाय कुठला घेतोय? टॅक्सेबल पण आणि एक्झाम्प्टेड पण. आता 2 इनवॉइस इश्यू करण्याची तरतूद लागू झाली अशा शॉपसाठी. आता त्यांच्यासाठी त्रासदायक झालं ना हे. मग त्यांच्याकरता अमेंडमेंट करून इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय हा एक टाईप काढला की ज्याच्यामध्ये टॅक्सेबल आणि एक्झाम सप्लाय होत असेल आणि घेणारा जर अनरजिस्टर्ड पर्सन असेल तर ते रूल 46A प्रमाणे इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय इश्यू करू शकतात. कंडिशन काय? रिसिपियंट हा अनरजिस्टर्ड पाहिजे. तर टॅक्सेबल सप्लाय आणि एक्झाम सप्लाय एकाच डॉक्युमेंटमध्ये रेकॉर्ड होऊ शकतं. टाईम लिमिट फॉर इश्युइंग टॅक्स इनवॉइस. किती कालावधीमध्ये हा टॅक्स इनवॉइस इश्यू केला पाहिजे? रूल 47 सांगतो. आपण बघू, वाचू, पुढे कळेल तुम्हाला. गुड्स जेव्हा सप्लाय होतो, गुड्सचा सप्लाय होतोय, मला माहिती आहे की बा हाच गुड्स आहे, त्याची क्वांटिटी काय, वजन केलं का, रेट माहिती आहे किती आहे वजनाचा. आता इनवॉइस बनवा सप्लाय होतानाच. पण सर्व्हिस, सपोज तुम्ही सर्व्हिसचा विषय घ्याल, तुमचा प्रीपेड मोबाईल आहे तर वेगळ्या पद्धतीने GST येईल. आणि पोस्टपेड आहे, किती कॉल कराल, किती SMS कराल, डेटा किती वापराल, जर एका महिन्यामध्ये जेवढं काय वापरलं जाईल त्याच्यावरती बिल पाठवायचं आहे ना. मग इनवॉइस आधी बनवलं जाऊ शकत नाही ना तिकडे. मग तिकडे टाईम लिमिट येतं सर्व्हिसच्या केसमध्ये की सप्लाय करून झाला, 1 महिना संपला, विदिन 30 डेज इनवॉइस इश्यू करा. आलं लक्षात? मग ते रूल तुम्हाला 47 ला काय. 48 मॅनर ऑफ इश्युइंग इनवॉइस. 2 कॉपीज 3 कॉपीज जे आहे ते तिकडे आहे. इनवॉइसिंग करायला पाहिजे ते तिकडे आहे. रिसिप्ट वाउचर. सर्व्हिसच्या केसमध्ये ॲडव्हान्स घेतला ना टॅक्स भरायला लागतो. गुड्ससाठी पण तरतूद केली होती, पण ती गव्हर्नमेंटनी स्थगित केली. जर ॲडव्हान्स घेतला आणि जर का ॲग्रीमेंट त्यांचं कॅन्सल झालं तर घेतलेले पैसे परत केले तर रिफंड वाउचर इश्यू करा. असे होऊ शकतं ना. शक्यता जरी 1000मध्ये 1 असली तरी तरतूद तर करायला लागेल ना गव्हर्नमेंटला. पेमेंट वाउचर. रिव्हर्स चार्ज जेव्हा असतो, पेमेंट केलं, ओके, मी सर्व्हिस घेतली, मी पेमेंट केलं, तर हे पेमेंट केलं आहे, अदरवाईज तिकडे पेमेंट वाउचरला कळलं पाहिजे की यात GST भरायचं आहे यावर. किंवा मग सेल्फ इनवॉइस आहे, येईल पुढे की हा इनवॉइस बनला आहे, हा मी सर्व्हिस घेतली, याच्यावरती मला टॅक्स भरायचा आहे, ते डॉक्युमेंट पाहिजे. रिवाइज टॅक्स इनवॉइस, क्रेडिट आणि डेबिट नोट. याच्यामध्ये काय करायला लागतं की एखादा व्यक्ती लायबल झाला ॲक्शन घेण्याकरता, तो ॲप्लिकेशन करेल विदिन 30 डेज. मग त्याला ॲप्लिकेशन केल्यानंतर पुढे प्रोसेस होईल, मग नंबर येईल. तो लायबल झाला 1 जानेवारीला, त्याला GST नंबर मिळाला 10 फेब्रुवारीला, तर 1 जानेवारी टू 10 फेब्रुवारी, ओके. त्यांनी ॲप्लिकेशन केलं 25 जानेवारीला, त्याला नंबर मिळाला 10 फेब्रुवारी यायला लागला. तर हे 1 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 40 दिवस जे होतील, यात त्यांनी जो सप्लाय केला असेल त्यात त्यांनी टॅक्स इनवॉइस इश्यू करत नव्हता, करू शकणार नाही, कारण त्याकडे GST नंबर नाही. त्याला नंबर मिळेल 10 फेब्रुवारीला, पण त्याचा नंबर ॲक्टिव्ह असेल 1 जानेवारीपासून. मग 1 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत त्यांनी जो सप्लाय केला असेल त्याच्या अगेन्स्ट त्याला रिवाइज टॅक्स इनवॉइस पे डेबिट नोट इश्यू करायला लागतो. रूल 54 आहे टॅक्स इनवॉइस इन स्पेशल केसेस. रूल 55 ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स विदाउट इश्यू ऑफ इनवॉइस, तिथे डिलिव्हरी चलन येईल, ओके. हे सगळे रूल आहेत, हे तुम्हाला या सेक्शन. आता हा जो व्यवहार आहे कोणामधला एक सप्लायर, मग तुम्हाला क्लिअर पाहिजे सप्लायर कोण आहे. सप्लायर कोणाला म्हणायचं की गुड सर्व्हिसेस जो सप्लाय करतो की याचा कोण एजंट असेल. In relation to any goods, services or both shall mean the person supplying the said goods or services or both, and shall include an agent acting as such on behalf of such supplier. In relation to the goods or services or both, तो supplier. आणि recipient कोण आहे. आता recipient बघाल तुम्ही असं आहे की गुड सर्व्हिसेस तर जर कन्सिडरेशन असेल
वेअर कन्सिडरेशन इज पेएबल फॉर द सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ. जो कन्सिडरेशन पे करतो तो कोण आहे? रिसिपियंट आहे. एखादी कंपनी आहे, त्यांनी आपल्या एम्प्लॉईजला जर का एखाद्या ट्रेनिंग करता पाठवलं, कंपनी त्यांची फीस पे करेल. ट्रेनिंग कोण घेईल? एम्प्लॉई घेतील. मग रिसिपियंट कोण आहे? एम्प्लॉई नाही, ती कंपनी. कोणी पे केलं कन्सिडरेशन? कंपनीने पे केलं. पण जेव्हा कन्सिडरेशन नसेल, नो कन्सिडरेशन इज पेएबल फॉर द सप्लाय ऑफ गुड्स, द पर्सन टू हुम द गुड्स आर डिलिवर्ड. ज्याला गुड डिलिव्हर झाले, ज्याला अवेलेबल झाले, ज्याला त्या गुड्सचं पोझिशन मिळालं किंवा ज्यांनी वापर केला, ज्याला ते उपलब्ध झाले, ज्याला दिले गेले, तो व्यक्ती कोण आहे? कन्सिडरेशन नसेल तर तो व्यक्ती रिसिपियंट आहे. सेम सर्व्हिसला आहे, ज्याला सर्व्हिस मिळाली, कन्सिडरेशन नाही, ज्याला सर्व्हिस मिळाली तो व्यक्ती कोण आहे? रिसिपियंट. सेक्शन 31 मध्ये 7 सबसेक्शन आहे, 7. ओके, हे 7 जर बघाल तुम्ही, यामध्ये 31.1 हा गुड्ससाठी आहे, 31.4 हा पण गुड्ससाठी आहे आणि 31.7 हा पण गुड्ससाठी. गुड्सचा जसा एक नॉर्मल सप्लाय होतो तसा एक कंटिन्युअस सप्लाय गुड्स आहे. कंटिन्युअसची प्रोव्हिजन कशी असते की सपोज तुम्ही जर सांगता तुमच्या घराजवळ एक दुकान असेल, एखादा किराणा माल असेल, की अरे माझा मुलगा आला, बायको आला, त्याला सामान द्या, लिहून ठेवा, मी अर्धा तुम्हाला पेमेंट करेन. चालतं ना असं? आपलं गावात सर्रास चालतं. तो कंटिन्युअस आपला गुड्स आहे. इन्व्हॉइस कधी इश्यू करायचा? जर कंटिन्युअस आपला गुड्स असेल, मग तुम्हाला तो महिन्याने हिशोब देईल, बघा एवढे गुड्स नेले, या दिवशी हे नेलं, या दिवशी हे नेलं, एवढे गुड्स नेले. हे त्याचं एक स्टेटमेंट झालं एक प्रकारचं. मग ते स्टेटमेंट इश्यू करेल. किंवा जर दर महिन्याला तुम्हाला मी 5 लाख रुपये देऊ, सप्लाय देत राहा, तर जसं 5 लाख दिले त्याचा इन्व्हॉइस इश्यू केला पाहिजे, अशी तरतूद तीच आहे. सेम तसं सर्व्हिसचं पण आहे. नॉर्मल सप्लाय म्हणजे कसं झालं, एक गुड्स दिले, इन्व्हॉइस इश्यू करा, संपलं. हा नॉर्मल सप्लाय, वन टाईम सप्लाय. तसं कंटिन्युअस सप्लायमध्ये नाही, जशी ऑर्डर येईल तसे गुड देत राहा, हिशोब आपण महिन्याच्या एंडला करू. तिसरं काय? गुड्स सेंट ऑर टेकन ऑन अप्रुव्हल बेसिस. गुड्स ठेवा, विकले गेले तर पैसे द्या, नाही विकले गेले तर आम्ही परत घेऊन जाऊ. बऱ्याचशा शॉपमध्ये बघा, तुम्ही बघाल ब्रँडेड फॅन असतात, पण ही टी व्हीला ॲडव्हर्टाईज बघतो, त्याची कॉस्ट खूप जास्त असते. त्याच्या अर्ध्या कॉस्टला तुम्हाला लोकल असे ब्रँडचे फॅन मिळतील. वॉरंटी वगैरे वर्षाची असते, सगळं असतं, पण त्याची किंमत कमी असते. तेच आपल्याला काय करतात, बऱ्याच ठिकाणी ते फॅन देतात, हे फॅन ठेवा, विकले गेले त्या पैसे द्या, अदरवाईज आम्ही परत घेऊन जाऊ. पण ब्रँडेड कंपन्या काय करतात, पहिले पैसे द्या मगच फॅन घ्या. आता वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात मार्केटला, की आम्हाला ह्याच ब्रँडचा फॅन पाहिजे, ते तोच देतील. आणि काही लोक बघा, हा ब्रँडचा फॅन 5,000 आहे, दुसरा बघा हा 2,500 आहे, हा 2,000 आहे. काय फरक आहे? काय नाही, नाव आहे, नावावर चालतो तो. व्यापारी हेच बोलला ना, तो नावावर चालतो, त्याचं नाव नाही आहे म्हणून याची किंमत कमी आहे. सप्लाय कसा होतो, एक गुड्स ठेवा, दाखवा कस्टमरला, ब्रँडेडमध्ये 1,000 मार्जिन आहे, ह्याची किंमत 3,000 आहे, मार्जिन त्यांना 1,500 असतं, 1,800 असतं, ते विकतात. आणि किंमत कमी आहे त्यामुळे सेल पण जास्त होतो. त्यामुळे इकॉनॉमीमध्ये सर्व गोष्टी चालतात. गरीब श्रीमंत सगळे लोक असतात, त्यामुळे अशा प्रकारचा पण सेल होतो. त्यामुळे तशी तरतूद करायला लागली. सर्व्हिस दिली, एक ॲग्रीमेंट आहे, कॉन्ट्रॅक्ट आहे, की जर सर्व्हिस प्रॉपर नसेल तर तुमचं आम्ही ॲग्रीमेंट टर्मिनेट करू शकतो. त्या ॲग्रीमेंट टर्मिनेट केलं, सर्व्हिस सीजेस अंडर अ कॉन्ट्रॅक्ट बिफोर द कम्प्लिशन ऑफ सप्लाय. इनवॉइस कसा इश्यू करायचा हे इकडे दिलं. एक नॉर्मल सर्व्हिस, एक कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस, आणि तिसरं सर्व्हिस पूर्ण होण्या अगोदरच, कम्प्लिशन होण्या अगोदरच टर्मिनेट केलं सर्व्हिस. इनवॉइस कशा प्रकारे इश्यू होईल. आणि काही स्पेशल केसेस जे आहेत या 31(3) मध्ये, जसं ॲडव्हान्स, रिवाइज इनवॉइस, RCM,
आहे, रिफंड, हे सगळं त्या 31/3 समजलं ना? आता इथे तुम्ही बघाल तर कसं आहे, काय तरतुदी अशा आहेत ज्या गुड सर्व्हिसेसला ॲप्लिकेबल होऊ शकतात, पण केव्हा केव्हा काय तरतुदी अशा आहेत की त्या गुडसाठी वेगळी तरतूद आहे, सर्व्हिससाठी वेगळी आहे. तसं इथे सेक्शन 31ला आहे. आपण बघितलं इकडे की सप्लाय ऑफ गुड्स आहे तर मग वेगळा सेक्शन आहे, सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे वेगळा सेक्शन आहे. आता 31(1) आपण आलो, सप्लाय गुड्सचा आहे, रजिस्टर्ड पर्सन सप्लाइंग टॅक्सेबल गुड्स. हे बघा, सप्लायर टॅक्सेबल गुड्सचा आहे, सप्लायर रजिस्टर्ड पर्सन सप्लाइंग टॅक्सेबल गुड्स शॅल बिफोर ऑर ॲट द टाइम ऑफ. काय म्हटलं आहे? बिफोर किंवा ॲट द टाइम ऑफ. मी ही वस्तू सप्लाय करतोय, मी व्यापारी आहे, तुम्ही रिसिपंट आहात, तुम्ही माझ्याकडे आहात की हे बा ही वस्तू द्या, तर इश्यू अ टॅक्स इनवॉइस. कधी करायचा टॅक्स इनवॉइस? बिफोर और ॲट द टाइम ऑफ रिमूवल ऑफ गुड्स फॉर सप्लाय टू द रिसिपियंट वेअर द सप्लाय इन्व्हॉल्व्स मुवमेंट ऑफ गुड्स. आता हे 2 क्लॉज त्यांनी खाली दिलेत, सांगतो यातला फरक आहे. ओके, रजिस्टर्ड पर्सन सप्लाइंग टॅक्सेबल गुड्स शॅल बिफोर और ॲट द टाइम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स इश्यू अ टॅक्स इनवॉइस शोईंग द डिस्क्रिप्शन. गुड्सचं डिस्क्रिप्शन काय ते लिहा, क्वांटिटी किती ते लिहा, व्हॅल्यू ऑफ गुड्स लिहा आणि टॅक्स चार्ज किती आहे हे लिहा. आणि इतर इन्फॉर्मेशन ही प्रिस्क्राईब म्हणजे रूल 46 मध्ये दिली आहे त्याप्रमाणे इनवॉइसमध्ये आली पाहिजे. कळलं? हा झाला लिगल इनवॉइस, याप्रमाणे इनवॉइस बनला पाहिजे, हे आता हा कायदा सांगतो. सेक्शन 31(1) रीड विथ रूल 46. म्हणजे तुम्ही जेव्हा ऑडिट कराल तर तुम्ही बघाल की सप्लाय कुठल्या प्रकारचा आहे, इनवॉइस जो गेला आहे बनवला आहे तो गुड्सचा आहे का सर्व्हिसचा आहे, मग ही तरतूद आहे, याप्रमाणे इनवॉइस बनला आहे का, हे सगळं त्याला ॲप्लिकेबल होईल. आणि त्यानुसार त्याचे जे कंटेंट आहेत जे दिलेले आहेत त्याप्रमाणे आहेत की नाही. प्रोव्हाइडेड दॅट द गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल बाय नोटिफिकेशन स्पेसिफाय द कॅटेगरीज ऑफ गुड्स or supplies in respect of which tax invoice shall be issued within such time and in such manner as may be prescribed. आता वरती जे इनवॉइस इश्यू करायला सांगितलं आहे गुड्सच्या सप्लाय होण्या अगोदर किंवा ॲट द टाईम, त्याला अपवाद असू शकतो, काही नोटिफिकेशन गव्हर्नमेंट काढू शकतो. आता इथे काही गुड्स आहेत, सप्लाय ऑफ लिक्विड गॅस. ओके, जेव्हा सप्लाय होतोय गुड्स आहे किंवा लिक्विड गॅस काढला, रिमूव्हल फ्रॉम द प्लेस ऑफ बिझनेस ऑफ द सप्लायर इज नॉट नोन, त्याची क्वांटिटी तिथे माहिती नाही आहे. किंवा ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स फॉर जॉब वर्क आहे, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स फॉर रिजन अदर दॅन वे ऑफ सप्लाय, आणि आणखीन काय सप्लाईज जे नोटिफाय करेल बोर्ड. हे सोडून इतर गुड्स आहेत त्याचा इनवॉइस. एक काय म्हटलं इथे, रिमूव्हल ऑफ गुड्स. आता रिमूव्हल ऑफ गुड्स तुम्ही बघाल त्याचा अर्थ रिमूव्हल ऑफ गुड्सचा असा आहे, रिमूव्हल इन रिलेशन टू गुड्स मीन्स जेव्हा एवढं म्हटलं जाईल की रिमूव्हल इन रिलेशन टू गुड्स म्हटलं जाईल ज्यावेळेस, त्याचा अर्थ असा आहे डिस्पॅच ऑफ द गुड्स फॉर डिलिव्हरी बाय अ सप्लायर देअर ऑफ ऑर बाय एनी अदर पर्सन ॲक्टिंग ऑन बिहाफ ऑफ सच सप्लायर. किंवा मग रिसिपियंट स्वतः येऊन कलेक्ट करेल गुड्स, कलेक्शन ऑफ द गुड्स बाय द रिसिपियंट देअर ऑफ ऑर बाय एनी अदर पर्सन ॲक्टिंग ऑन बिहाफ ऑफ द सच रिसिपियंट. याचा अर्थ काय होतो की गुड्सचे सप्लाय होणार आहे, केव्हा केव्हा सप्लायर रिसिपियंटच्या प्रेमाइसेसमध्ये गुड्स पोहोचवतो, केव्हा केव्हा रिसिपियंट स्वतः येऊन गुड्स कलेक्ट करेल, किंवा ते दोघंही एखाद्या एजंट थ्रू ते गुड्स ट्रान्सपोर्ट करू शकतात. बरोबर आहे ना? आता रिमूव्हल ऑफ गुड्स जेव्हा आहेत तेव्हा गुड्सचं मुवमेंट असेल तर रिमूव्हल ऑफ गुड्स फॉर सप्लाय टू द रिसिपियंट वेअर द सप्लाय इन्व्हॉल्व्स मुवमेंट ऑफ गुड्स. एक गुड्सचं मुवमेंट होईल, दुसरं गुड्स जागेवर आहेत तिकडेच परचेस केले. ओके, आता माझं एक ऑफिस आहे, तिकडे मी ऑफिस सेटअप केला, फर्निचर वगैरे आणलं, AC वगैरे लावला. आता माझा बिझनेस मोठा झाला, मी नवीन जागा परचेस केली, ही जागा रेंटवरती होती, आता ही जागा मला खाली करायची आहे.
नॉर्मली काय होतं बघा, एखाद्या शूजचं दुकान आहे, तिकडे नवीन दुकान शक्यतो शूजचंच येतं. हॉटेल आहे, तिकडे हॉटेलला दुसरा कुठेतरी घेतो, कारण सेटअप बनवलेला असतो. आता ज्यांनी सगळा सेटअप केला त्याला काय खर्च आलाय, त्याला मोठ्या जागेत जायचं आहे, छोट्या जागेत जायचं आहे, तेव्हा तो जागा खाली करतो. तेव्हा तो काय म्हणतो बघा, ही जागा मी खाली करतो, तुम्ही मालकाला जे काय असेल ते त्याचं भाडं द्या, आणि माझी जागा ही काही जे फर्निचर आहे, तुम्ही हे मला बनवायला 5 लाख खर्च आला, तुम्ही मला 2 लाख रुपये द्या, आणि हे गुड्स. इकडे मोमेंट ऑफ गुड्स नाही आहे, AC आहे, फर्निचर आहे, हे सगळं बनवायला 5 लाख आले, सगळं ओके आहे, सगळं वापरण्याजोगं आहे, मला 2 लाख द्या. डिलिव्हरी ऑफ गुड्स और मेकिंग अवेलेबल देअर ऑफ टू द रिसिपियंट इन एनी अदर केस. इथे मोमेंट ऑफ गुड्स नाही आहे. या दोन्ही केसमध्ये सप्लाय होतोय. इनवॉइस कधी इश्यू करायचा, बिफोर और ॲट द टाइम ऑफ सप्लाय. कळलं? इश्यू करा टॅक्स इनवॉइस, त्यात डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स, क्वांटिटी, व्हॅल्यू ऑफ गुड्स आणि टॅक्स चार्ज किती आहे हे आलं पाहिजे. आणि रूल 46 काय सांगतो, नेम, ॲड्रेस अँड GST ऑफ द सप्लायर, त्याच्यावरती येईल. तुझा नंबर तिथे बघितला मागाशी आपण, नंबर बघितला GST 1मध्ये. अ कॉन्सिक्युटिव्ह सिरियल नंबर नॉट एक्सिडिंग 16 कॅरेक्टर्स इन वन ऑर मल्टिपल सिरीज. आता मी सप्लाय करतोय एका सिटीमध्ये, तर मी नाव देईन, तिकडे एक कोड देईन, की समजा पनवेलला आहे तर मी देईन PN. जर मी पेनला सप्लाय करीन तर मी तिकडे पेन देईन. अलिबागला सप्लाय केला तर मला तिकडे असं कोडवर्ड पाहिजे की तिकडे सप्लाय करतो. जर एखादी मल्टी स्टेट सप्लाय करणारी कंपनी असेल ती त्याप्रमाणे स्टेटचं नाव देईल, MH किंवा मग राजस्थानचा RJ असंही देईल. त्याच्या पुढे वर्ष देईल, 23-24 आहे, पुढे नंबर देईल. आता अशा प्रकारे त्याला नंबर बनवायचा आहे ना, काहीतरी कळण्या करतात की इनवॉइस हा सप्लाय कुठल्या राज्यात झाला आहे, शहरात झाला आहे, कोणाला झाला आहे. तर त्याला लिमिट दिलं आहे 16 कॅरेक्टरपेक्षा एक्स्ट्रा जास्त असता कामा नये. 1 किंवा मल्टिपल सिरीज असू शकतात, कंटेनिंग अल्फाबेट म्हणजे A to Z, न्यूमरल्स म्हणजे 0 ते 9, आणि स्पेशल कॅरेक्टर्स काय केले, हायफन, डॅश, स्लॅश. आपण ईमेल ॲड्रेसला वापरतो ना @ तसं काय वापरायचं नाही नंबरला. असं हे पण काय असं वापरायचं नाही. काय आलं एवढे, फक्त हायफन, डॅश, स्लॅश हेच नंबरमध्ये अलाउड आहे. नंबरिंग सिरीज तुम्ही एक्झाम्पल करून दाखवलं मी, अशी घेऊ शकता. तुमचं क्लिअर झालं ना आता, मगाशी विचारलं ते. जो नंबर सप्लायरला ठेवायचा आहे तो ठेवू शकतो तो, पण तो सिरियली पाहिजे, कॉन्सिक्युटिव्ह सिरियल नंबर पाहिजे. मी आत्ता एक इन्व्हेस्ट बनवला 18 नंबर, दुसरा कोण आला 36 नंबर, असं चालणार नाही. पहिला इन्व्हॉइस 1 नंबर, मग 2, 3 याप्रमाणे बनवा. सिरीज मल्टिपल असू शकतात, अल्फाबेटिक नंबर्स एकत्र वापरले जाऊ शकतात. स्पेशल कॅरेक्टर सेपरेशनसाठी स्लॅश, हायफन, डॅश एवढेच फक्त वापरू शकतो. डेट ऑफ इश्यू, डेट टाका काय, ओके. जर रिसिपियंट रजिस्टर असेल तर त्याचं नाव, ॲड्रेस, GST पाहिजे, कारण तो इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करणार आहे. जर रिसिपियंट अनरजिस्टर्ड असेल, तुम्ही डीमार्टला गेलात, तुम्हाला नाव विचारणार नाही तिकडे. अप टू 50,000, लेस दॅन 50,000 जर का सप्लाय घेतो आपण, यात 2 कॅटेगरी आहेत. 50,000 किंवा त्याहून जास्त अमाऊंटचा सप्लाय जर घेतला तर मग सप्लायरला नाव, ॲड्रेस ऑफ द रिसिपियंट, ॲड्रेस ऑफ डिलिव्हरी अलॉंग विथ द नेम ऑफ स्टेट कोड, स्टेट अँड इट्स कोड हे टाकणं गरजेचं. पण जर लेस दॅन 50,000चा अमाऊंट असेल, रिसिपियंट जर अनरजिस्टर्ड असेल, मे स्टील रिक्वेस्ट द अफोरसेड डिटेल्स टू बी रेकॉर्डेड इन द टॅक्स इनवॉइस. त्याने रिक्वेस्ट केली तर टाक, ओके. तर यामध्ये एक प्रोविजन ॲड केला की प्रोव्हाइडेड दॅट वेअर एनी टॅक्सेबल सर्व्हिस इज सप्लाइड बाय और थ्रू अन ECU, ई-कॉमर्स ऑपरेटर, और बाय अ supplier of online information and database access and retrieval services to a recipient who is unregistered. Irrespective of the value of such supply, tax invoice issued by the registered person shall contain the name, address of the
the recipient along with PIN code, name of the state, and the said address shall be deemed to be the address on the record of the receipt. अनरजिस्टर्ड सप्लायर असेल आणि टॅक्सेबल सर्व्हिस जर का प्रोव्हाइड करतोय सप्लायर आणि रिसिपियंट अनरजिस्टर आहे और थ्रू इश्यू आहे तर ही माहिती त्यांना टाकायला सांगितली. पहिलेपासून नव्हतं आहे. ओके. HSN कोड आहे फॉर गुड सर्व्हिसेस. आता HSN कोड टाकायला सांगितलं त्यांना. HSN कोडला खाली मी प्रोविजो बघाल त्यात ह्या प्रोविजोमध्ये असं केलं की HSN कोड टाकायला जरी सांगितलं असला तरी गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढू शकतं आणि सांगू शकतं की HSN कोड कोणाला टाकण्याची गरज आहे, कोणाला टाकण्याची गरज नाही सांगू शकतं. मग गव्हर्नमेंटनी पहिल्यांदा जे HSN कोड आला ते व्यापाऱ्यांनी सांगितलं की मी 3 दिवस अगोदर नोटिफिकेशन काढता आणि वर चला की त्यात तुम्ही HSN कोड पण टाका इनवॉइसमध्ये. तर ज्यांचा टर्नओव्हर अप टू 1.5 करोड होता त्यांना गव्हर्नमेंटने एक्झाम केलं की गरज नाही HSN कोडची. 1.5 करोड ते 5 करोड त्यांना सांगितलं तुम्ही 2 डिजिट ॲटलीस्ट HSN कोड टाका आणि 5 करोडच्या वरती 4 डिजिट HSN कोड टाका. या प्रकारे HSN कोड इनवॉइसमध्ये टाकण्याची तरतूद या प्रकारे ॲप्लिकेबल केली किंवा त्याचा सूट दिली काही लोकांना. हे 31/3/2021 पर्यंत याच प्रकारे होतं. 1 एप्रिल 2021 पासनं यामध्ये बदल झाला आणि 3च्या 2 कॅटेगरी केल्या. 3च्या कॅटेगरी 2 कॅटेगरी केल्या आणि यात असं केलेलं आहे की अप टू 5 करोड B2B सप्लाय असेल तर 4 डिजिट, B2C सप्लाय असेल तर ऑप्शनल. पण 5 करोडच्या वर टर्नओव्हर गेला तर B2B B2C सप्लाय काही असो 6 डिजिट कंपल्सरी आहे. पहिले बघा कसं असतं तुम्ही बघाल त्याला मी इथे याल इथे क्लिक कराल टॅरिफला हे लेटेस्ट काढू आपण. आता ही यादी दिलेली आहे. ओके. आता इकडे ज्या वेळेस हे चॅप्टर आहे 2 डिजिट टाका म्हटलं. जर 2 डिजिटला जर इथे 85 टाकलं तरच कळतं ना मशिनरी आहे. जर 85 टाकलं पहिले 2 डिजिट तर कळणार आहे मशिनरी आहे. जर मी 30 केलं 30 इथे पण आहे, इथे पण आहे. 30 कुठला कळणारच नाही ना. शेवटच्या 2 डिजिटला काय अर्थच नाही आहे कारण ते सगळ्यामध्ये आहेत. पहिले 2 डिजिट जे आहेत ना ते महत्त्वाचे आहेत की 85 म्हणजे मशिनरी आहे, 84 म्हणजे मशिनरी आहे. 4 म्हटलं तर 8502 म्हणजे कळेल की कुठल्या प्रकारची मशिनरी आहे. मग 850211 म्हटलं तर आणखीन कळलं कुठल्या प्रकारची मशिनरी आहे. 8 डिजिट दिले तर क्लिअर होईल. जेव्हा 2, 4 किंवा 6 म्हणतायत तेव्हा ते पहिले असतील, शेवटचं त्यात विचार नाही. ॲक्च्युली 8 डिजिट आहे. समजलं ना. म्हणजे आता इथे कसं होतं की त्यांनी जे सांगितलं आहे ते यात पण असं सांगितलं पाहिजे की फर्स्ट 2 डिजिट, फर्स्ट 4 डिजिट तर आणखीन त्यासाठी शेवटच्याला काय अर्थ आहे 2 डिजिटला. HSNचा उपयोग काय आहे, कुठल्या प्रकारच्या गुड्स सप्लाय होतो हे कळण्याकरता आहे ना. डिस्क्रिप्शन ऑफ गुड सर्व्हिसेस, क्वांटिटी इन केस ऑफ गुड्स अँड युनिट. ते गुड्स कसे मोजतात, किलोग्रॅम, ग्रॅम, लिटर, मीटर. टोटल व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ गुड्स सर्व्हिसेस आर बोथ. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ गुड्स सर्व्हिसेस आर बोथ. टेकिंग इन टू अकाउंट डिस्काउंट, अबॅटमेंट इफ एनी, रेट ऑफ टॅक्स, CGST, AGST, IGST जे असेल ते आणि सेस वगैरे. अमाऊंट ऑफ टॅक्स चार्ज इन रिस्पेक्ट ऑफ टॅक्सेबल गुड सर्व्हिसेस. प्लेस ऑफ सप्लाय along with the name of state in case of supply in course interstate trade or commerce. Place of supply IGST लागेल interstate supply मध्ये, पण राज्य कुठलं आहे ते कळलं पाहिजे ना. नुसतं IGST लावायचं नाही आहे तर तिकडे नेम आणि स्टेट इन केस ऑफ सप्लाय इन द केस ऑफ इंटरस्टेट ट्रेड और कॉमर्स. Address of delivery where the same is different from the place of supply.
वेदर द टॅक्स इज पेबल ऑन रिव्हर्स चार्ज. जर रिव्हर्स चार्ज असेल तर रिसिप्टंटला टॅक्स भरायचा हे कळलं पाहिजे. आता ई इनवॉइस आहे ते रूल 48(4) प्रमाणे येतं आणि सिग्नेचर. ओके, इनवॉइस वरती IRN येतो, इनवॉइस रेफरन्स नंबर, आणि त्यामध्ये क्विक रिस्पॉन्स कोड दाखवतो पुढे मी काय आहे. ठीक आहे, नाही तर तुम्हाला हे मी कस्टमरला दाखवलं की हीच ह्या प्रकारे ही जी नंबरिंग सिस्टम आहे ना हीच वापरली GST मध्ये. ही कस्टमची आहे ना. इथे मला तुम्हाला हे दाखवायचं तर मी सर्च केलं आणि हे काढलं. तुम्ही GSTचं बघायला जाल ना तर तेव्हा GSTचं कसं आहे की जे काय तुमचं आहे ते या साईटला आहे, इकडे आहे, इथे आहे, आणि इथे जे टॅक्स रेट तुम्हाला नोटिफाय केलेत तुम्ही जर का इथे बघाल नोटिफिकेशनमध्ये, इथे या, इथे रेट काढाल, हे दिसते रेट आहे. आता इथे व्ह्यूला क्लिक कराल, जितक्या वेळा रेट रिवाईज झालेत तितकी नोटिफिकेशन्स तुम्हाला इकडे दिसतात. ओके, याचा प्रॉब्लेम असा आहे की इथे तुम्ही पहिले बघाल एखादा स्पेसिफिक गुड्स आहे त्याचा रेट पहिले 18 होता, पुढे 12 झाला, तो इथे झाला आहे, पुढे झाला, पुढे झाला, हे तुम्हाला बघायला लागेल. इथे या प्रकारे मिळतं. काही पेड वेबसाईट्स आहेत त्यांनी काय केलं आहे की लिस्ट मेंटेन केली. जसं तुम्हाला हे दिसतं इकडे बघायला, सोपं वाटतं बघायला, हे अशी लिस्ट मेंटेन केली. आता हा गुड्स आहे याचा रेट 1 जुलै 2017ला किती होता, पुढे कधी रिवाईज झाला, हे सगळं पोझिशन कोड बघतो तेव्हाच खालीच कळतं. नोटिफिकेशन एवढी बघायला लागत नाही. तशा प्रकारे इथे काही दिलेलं नाही आहे गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला. त्यामुळे हे ट्रॅक ठेवणं फार त्रासदायक आहे की रेट रिवाईज कधी झाला, चेंज कधी झाला. जर गव्हर्नमेंटने दिलं तेव्हा बाकीच्या वेबसाईटला काही कामच राहणार नाही कोणाला. तर ते म्हणतात सगळे तुम्हाला आम्ही अप टू डेट देऊ, सगळं रेडी देऊ, आम्हाला चार्जेस द्या. मग दर वर्षाला त्यांची जी फीज आहे, सबस्क्रिप्शन फीज, ती द्यायला लागते. मग तुम्हाला ते बघता येतं. असा प्रकारचा फॉर्मॅट आहे. जे कंटेंट दिले ते या पेजवर तुम्ही कसे कुठे लिहा, ते कंटेंट फक्त असले पाहिजे. फॉर्मॅट प्रिस्क्राईब नाही केला की इकडेच कंपनीचं नाव मध्येच पाहिजे असं काय. ही माहिती पाहिजे, कंपनीचे लोगो वगैरे असेल ते टाकू शकतात. एक्स्ट्रा माहिती इनवॉइसमध्ये काही एक्स्ट्रा दिली जाऊ शकते. सपोज एखादा व्यापारी आहे, त्यांनी दिलं की चेक परत गेला, चेक बाउन्स झाला तर 500 रुपये चार्ज लागेल आणि चेक परत मिळणार नाही, आपला विषय. ती माहिती त्याला आपल्या इनवॉइसमध्ये टाकणं गरजेचं वाटतं, तो टाकू शकतो, त्याला रिस्ट्रिक्शन नाही. पण जी माहिती GSTच्या लॉमध्ये दिलेली आहे की ही माहिती पाहिजे रूलमध्ये, ती माहिती असलीच पाहिजे. त्याच्याहून एक्स्ट्रा तो काही टाकू शकतो आणि जी माहिती टाकायची आहे ती पण तो कशी अरेंज करू शकतो. त्यामुळे एक फॉर्मॅट तुम्ही बघायला असा आहे, तीच माहिती वेगळ्या फॉर्मॅटला वेगळ्या प्रकारे जाईल. हे नाव इकडे कंपनीचं नाव सेंटरला आलं आहे, इकडे कंपनीचं नाव लेफ्टला आलं आहे, कसंही असू शकतं. पण प्रिस्क्राईब फील्ड जेवढी दिलेली आहेत ती त्यामध्ये असली पाहिजे. डिस्काउंट आहे त्याला कसं होतं? आता दिला आहे बघा, इकडे डिस्काउंट करून दिला, इथे व्हॅल्यू एवढी आहे, इथे पुढे डिस्काउंट दिला असा समजा 50 रुपये, तर व्हॅल्यू 450 झाली असती. टॅक्सेबल व्हॅल्यू पुढे दिलेली आहे ना, ही 10, इथे 10,000 दिसते, तर हे 20 × 500 केले 10,000 झाले. जर डिस्काउंट असता तिकडे काही, समजा ही व्हॅल्यू 600 असती, ही व्हॅल्यू 600 असती, डिस्काउंट इकडे 100 असता, 600 हे 100 गेले, 500 उरले, 500 × 20 10,000 असंच येईल ना. तिकडे तेच दिलं आहे, मी इथे बघाल तर तेच दिलेलं आहे वरती. टॅक्सेबल व्हॅल्यू तिकडे काढा तुम्ही, ऑफ सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस बोथ टेकिंग इन टू अकाउंट डिस्काउंट और अबेटमेंट इफ एन, ते असेल तर. टॅक्सेबल व्हॅल्यू तीच व्हॅल्यू आहे ज्याच्यावरती ॲक्च्युली टॅक्स कलेक्ट करायचा. आता तुम्हाला मी 700 रुपये सांगितले, तुम्ही म्हणाल की बघा मी
जास्त क्वांटिटी घेतोय, मला डिस्काउंट पाहिजे. मी काय बोलेन तुम्हाला की 50 किलो घ्याल तर हा भाव, 100 किलो घ्याल तर हा भाव, मग जास्त घेतला डिस्काउंट जास्त होईल. मग ते रेकॉर्ड होईल तो की इतकी क्वांटिटी म्हणून एवढा डिस्काउंट आहे. डिस्काउंटमुळे काय होईल, टॅक्सेबल व्हॅल्यू कमी होईल. मग आपल्याला सेक्शन 15 पुढे बघायचं आहे. सेक्शन 15 मध्ये काय होतं की व्हॅल्यू कशी काढायची हे मेकॅनिझम सेक्शन 15 अलाउ करतं. जी व्हॅल्यू काढली गेली आहे ती सेक्शन 15 प्रमाणे बरोबर आहे का, ओके, तर त्या व्हॅल्यूला आक्षेप घेतला जाऊ शकत नाही. ओके. आता एक्झाम्पल बघा. सुलतान इंडस्ट्री लिमिटेड दिल्ली एंटर्ड इंटू अ कॉन्ट्रॅक्ट विथ प्रकाश एंटरप्रिन्युअर दिल्ली फॉर सप्लाय ऑफ स्पेअर पार्ट्स ऑफ अ मशीन ऑन 7 सप्टेंबर. द स्पेअर पार्ट्स वेअर टू बी डिलिवर्ड ऑन 30 सप्टेंबर. त्यांनी ॲग्रीमेंट केलं 7 तारखेला की आम्हाला तुम्ही 30 तारखेला काय करायचं, स्पेअर पार्ट सप्लाय करायचे. सुलतान इंडस्ट्रीज लिमिटेड रिमूव्ह द फिनिश स्पेअर पार्ट्स फ्रॉम इट्स फॅक्टरी ऑन 29 सप्टेंबर. आता समजा तुमच्या पेमेंट, तुम्ही एक मला ऑर्डर केली, मला तुमच्याकडे गुड्स पाठवायचे. मी मुंबईमध्ये आहे, गुड्स मला पाठवायचे समजा नागपूरला. डिस्टन्स किती आहे, 700-800 किलोमीटर आहे. आता जर का मी गुड्स 29ला रिमूव्ह करतो तर ॲक्च्युली 30 तुमच्यापर्यंत पोचतील ना. समजलं ना काय. पॅसेंजर ट्रान्सपोर्ट फास्ट होतं, पण रोड ट्रान्सपोर्टला जी गाडी चालते ती हळूहळू चालणार आहे. पण ती बस जाते 4 तासामध्ये, पण तेच रोड ट्रान्सपोर्टला 15-20 तास लागतील. मग 29ला रिमूव्ह केलं तेव्हा 30ला पोचेल. मग इन्व्हॉइस कधी इश्यू करायचा, 30 तारखेला गुड डिलिव्हर करायचे आहेत. 29 जर गुड्स रिमूव्ह केले जातील तर ॲट द टाइम ऑफ डिलिव्हरी किंवा रिमूव्हल as per the provision of section 31 invoice shall be issued before or at the time of removal of goods or supply to the recipient where the supply involves movement of goods. Accordingly, in the given case the invoice must be issued on or before 29 September. ओके. इनवॉइस त्यांनी जरी 7 तारखेला इश्यू केला असता चालू शकेल, बिफोर कधी पण करा. पण रिमूव्ह करतोय 29ला आणि इन्व्हॉइस जर का त्यांना 30ला गुड्स पोहोचले आणि इन्व्हॉइस बनवला असं नाही चालणार. कळलं, समजलं ना काय तरतूद आहे. थांबूया इथे.